फक्त एवढं म्हणणं आहे, जो प्रिन्सिपल आहे तो पिऊन येतोय. एक तर असा पिराडा प्रिन्सिपल कसं काय असू शकतो शाळेचा? इथं लहान लेकरं लहान मुली असतात आणि कंप्लेंट करूनही जर त्यांना काढणं, जे तुमचे सिनियर अधिकारी आहेत त्यांना तुम्ही सांगा की असं असं आहे, गावकरी म्हणतायत की आंदोलनाला बसायचं. जर त्या प्रिन्सिपलला काढण्यात नाही आलं तर तो पिऊन येत आहे तिथे, त्यांना जर नाही काढण्यात आलं तर इथं गाववाल्यांसोबत मी आंदोलनाला बसायचं ना आपण ऍक्शन झाली पाहिजे सर. जर ऍक्शन नाही झाली तर इथं गाववाले खूप संतापलेले आहे आणि गाववाल्यांचं म्हणणं आहे की त्याला जर नाही काढलं तर आंदोलन सुरू करायचं आणि गाववाले बसले तर त्यांच्यासोबत मी येऊन बसेल. माझं गाव इथून 2 किलोमीटर आहे. 5 क्लास आहेत, 2 शिक्षक आहेत, कसं हँडल करतील? 5 क्लासमध्ये 2 शिक्षक ते सर. हे मला गाववाले सांगतायत की 5 इथं क्लासरूम्स आहे आणि त्याला शिकवायला फक्त 2च लोक आहेत. त्याच्यातली एक SIRच्या ड्युटीवर आहे म्हणे. नाही, ही जबाबदारी कोणाची आहे सर? हे रोज जबाबदारी कोणाची? झेंडा फडकवल्यावर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत शिक्षकाला बसावं लागेल. पण मुख्याध्यापक तुमचा स्वतः पिऊन बसतोय ना सर. तुमचा मुख्याध्यापक स्वतः पिऊन बसतोय इथं. तर मग आता तुम्ही सिनियर अधिकारी काय करताय यावर? नाही, मला गाववाले सांगतायत तक्रारी दिल्या आहेत, ते मान्य, पण तक्रारीचं झालं काय? कोणत्या मॅडम आहेत? काळे मॅडम नंबर आहे. एक काम करा ना, तुम्ही काळे मॅडमला कॉलवर घ्या ना. काळे मॅडमला कॉलवर घ्या, मला त्याला 5 वेळा सांगितलं.